ओके. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आपण एक सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या सिटीजमध्ये जाऊन तिथल्या कॉलेजच्या स्टुडंटसोबत इंटरॅक्ट करत आहे आणि त्यांना बेसिकली विचारत आहे की जेव्हा तुम्ही ॲडमिशन केली तर कोणत्या पॅरामीटर्सला महत्त्व दिलं, सोबतच तुम्ही कॉलेजच्या लिस्टमध्ये कोणकोणते कॉलेजेस ॲड केले होते आणि का केले होते, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कॉलेज वर्सेस ब्रँच, कॉलेजला महत्त्व द्यायचं की ब्रँचला द्यायचा. तर अशा काही गोष्टींवर आपण त्यांचे इनपुट्स घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला फीडबॅक किंवा चांगला रिस्पॉन्स आपल्याला स्टुडंट्सकडनं आलेला आहे आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तरी पण मी रेकमेंड करेल की तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, व्यवस्थित प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा आणि तेव्हाच डिसिजन घ्या. हा फक्त एक इन्फॉर्मेशनल व्हिडिओ आहे, तुम्हाला काही इन्साइट्स प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सो एन्जॉय द व्हिडिओ अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. नाव आणि ब्रँच काय? हाय, मी रितिका सातव, फर्स्ट इयर सिव्हिल. फर्स्ट इयर सिव्हिल. सो रितिका, मला सांगशील का की बेसिकली जेव्हा तू कॉलेजची लिस्ट बनवत होती तेव्हा कोणकोणत्या पॅरामीटर्सला प्रेफर केलं होतं जास्त? मी पॅरामीटर्स म्हणजे आधी मी जेई बेसिकली करत होते, तर ते एकच गोल होता की IIT किंवा NIT पाहिजे. रादर जर ते नाही भेटलं तर मग मी कुठलाच विचार नव्हता केला. मी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस माझ्या लिस्टमध्ये टाकले होते. मग त्याच्यानंतर मग मी गव्हर्नमेंटमध्ये रेटिंग्स बघितली होती की महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत. तर माझं पहिलं COEP, मग गव्हर्नमेंट औरंगाबाद, त्याच्यानंतर अमरावती झालं, ऑटोनॉमस नागपूर झालं, कारण की नागपूर आत्ताच आलं आहे 2016मध्येच, पण चांगलं आहे सगळ्या बाबतीमध्ये. सो असं हा विचार करूनच मी गव्हर्नमेंट लिस्ट टाकल्या होत्या. माझ्या लिस्टमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस मी ॲडच केले नव्हते. कोणतेच प्रायव्हेट कॉलेज? आणि इथे काय क्लोजिंग कट ऑफ आहे बेसिकली? इथे OBCमध्ये मुलींमध्ये मी माझी शेवटची ॲडमिशन आहे, म्हणजे कट ऑफ माझाच आहे मुलींमध्ये. शेवटची मीच ॲडमिशन घेतली या कॉलेजमध्ये. ओके. आणि जसं तू म्हणजे प्रायव्हेट पूर्ण टाकलंस नाही, पूर्ण महाराष्ट्रामधले मग कोणकोणते गव्हर्नमेंट होते मेजरली? एक COEP, VJTI? हां, COEP, VJTI, औरंगाबाद, अमरावती, नंतर तिकडे बालचंद वगैरे, सांगली, सातारा, सगळे गव्हर्नमेंट टाकले होते. फक्त प्रेफरन्स देताना व्यवस्थित रेटिंग वाईज. आणि तुझ्या अकॉर्डिंग ब्रँच वर्सेस कॉलेज कशाला प्रेफरन्स करशील? मी ब्रांच, कारण की कॉलेज फरक नाही पडत. म्हणजे बघतात लोक की तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं पास आउट आहे काय आहे, पण जर तुमच्या ब्रांचमध्ये तुमच्या एक्सपर्टीज आहेत तर ते कॉलेज मॅटर नाही करत. शेवटी लोक तुमच्यामध्ये काय आहे ते बघतात. त्याच्यामुळे मी कॉलेजला, म्हणजे इन केस जर COP मध्ये एखादी ब्रँच मिळत असेल लाईक इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मेटलर्जी, ते घेण्यापेक्षा जर तुम्हाला नॉर्मली अमरावतीच्या कॉलेजमध्ये तुमच्या आवडीची ब्रँच मिळत असेल तर ते घ्या, असं तुझं? ओके, थँक्यू. ठीक आहे, चालेल. नाव आहे तुझं? माझं नाव क्षितिज समीर देवसंत आहे. मी फर्स्ट इयरला आहे इकडे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आता पाहू आता पुढे. आणि तुझं? माझं नाव आर्यन आहे, अजून मी फर्स्ट इयर सिव्हिल ब्रांच गव्हर्नमेंट कॉलेज. तर आपल्यासोबत क्षितिज आणि आर्यन आहे. तर बेसिकली आपण 3 प्रश्न विचारूया दोघांना. पण मेजरली फर्स्ट विचारूया की कॉलेजेसची लिस्ट बनवताना कोणकोणत्या पॅरामीटर्सला महत्त्व द्यायला पाहिजे. तर कोणकोणते पॅरामीटर क्षितिज महत्त्वाचे असतात? तर पहिले तर बघितलं गेलं तर मी सगळ्यात पहिले जेव्हा लिस्ट बनवली होती तर लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट बघितलं होतं, गव्हर्नमेंट कॉलेज, YCC, हे सगळे जे टॉप टायर कॉलेजेस होते ते पहिले बघितले होते. मग नंतर तसं मग नेक्स्ट पार्ट आहे की प्लेसमेंट कसं आहे, फॅकल्टी कशी आहे ते त्याच्या मागे थोडं बघितलं होतं. आणि आर्यन, तू कोणकोणत्या पॅरामीटर्सला जास्त महत्त्व दिलं होतं? बेसिकली मी तेच बघितलं होतं, जे टॉप टायर कॉलेजेस आहे नागपूरचे, मी त्यांना पहिला प्रिफर केलं होतं, बस तेच. आणि तुम्ही आता फर्स्ट इयर स्टुडंट्स आहेत, ऑफकोर्स तुम्हाला ॲडमिशन घेऊन एक 6 to 8 months झालेले आहे. तर तुम्ही लिस्टमध्ये कसं प्रायोरिटाईज केलं होतं, म्हणजे लिस्ट कशी बनवली होती 1st to 10th म्हणा, महाराष्ट्र लेवलवर म्हणा किंवा नागपूरसाठी? एवढं तर काही माझं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं माझं एवढं, पण ऑनेस्टली सेइंग दॅट माझं एवढं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. माझं सगळं जे आहे माझ्या ताईने बघितलेलं होतं तर आहे. ओके. आणि तू? माझं फिक्स होतं की नागपूरलाच राहायचं आहे, तर माझा पहिला प्रेफरन्स होता रामदेव बाबा. अजून मग मी तसे जे टॉप टायर नागपूरचे जे बेस्ट कॉलेज आहे त्यांना हे केलं होतं. कोणकोणते कॉलेजेस अशी तुझ्या लिस्टमध्ये इन्क्लूड केले होते? मी सर्वात पहिले रामदेव बाबाच्याच चांगल्या ब्रांचेस आहेत, जसं ES झालं, CS झालं, ते प्रिफर केलं होतं. त्यानंतर IT रायसोनी ते प्रिफर केलं होतं, मग गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता कसं झालं, IT आणि CS खूप ऑब्सेशन आहे. पहिले मेकॅनिकलचं होतं, आता IT CS आहे. तर तुमच्यानुसार ब्रँच वर्सेस कॉलेज तुम्ही कशाला प्रेफरन्स द्याल? क्षितिज, फर्स्टली तू सांग. म्हणजे बघितलं गेलं तर माझ्या घरचं तर बिझनेस आहे सिव्हिलमध्येच, तर मी जे माझा बिझनेस आहे मी माझ्या आईला सपोर्ट करेल. जे माझं घरचं आईचं बिझनेस आहे, बाबाचा बिझनेस आहे, त्यांना सपोर्ट करेल. तर मी त्याच्याकरता सिव्हिल जे आहे ब्रांच ती ऑप्ट केलेली आहे.
बस एवढं माझं हे होतं. आणि आर्यन, तुला जर ब्रँच वर्सेस कॉलेज म्हटलं, सीओपी मध्ये मी देतो तुला एक जी ब्रँच तुला नाही हवी आहे आणि त्याच कम्पॅरिझन मध्ये जी ब्रँच तुला हवी आहे त्याच्यामध्ये टायर 3 कॉलेज देतो, तर तू काय सिलेक्ट करशील? जो माझा इंटरेस्ट आहे तो मी फॉलो करेल, कारण ॲट दी एंड तुम्ही तेच फॉलो करता ते तुम्हाला आवडतं, तर माझं तेच आहे. तर म्हणजे तू ब्रँचला इम्पॉर्टन्स देशील. ओके, थँक्यू फॉर फीडबॅक. ओके, नाव आहे तुझं? माझं नाव श्रुती देशभ्रतार आहे. मी सेकंड इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. ओके, सो श्रुती, बेसिकली तुझं सेकंड इयरला आहे, तर तू पण 12वी नंतर लिस्ट बनवली असेल, तर कशा प्रकारे लिस्ट बनवताना कोणकोणत्या पॅरामीटर्सला इम्पॉर्टन्स दिला होता? सगळ्यात आधी तर वेबसाईटवर जाऊन आपलं थोडंफार म्हणजे पर्सेंटाईल वगैरे किती आहे पर ब्रांचेसचे ते बघायचं. आणि त्याच्यानंतर मी जसं प्रकारे बनवली होती ती आहे CETमध्ये, म्हणजे सगळ्यात आधी मी सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकले होते. त्यानंतर मी आपले नागपूरचं दिलं होतं, ते आधी टाकलं होतं RCOM रामदेव बाबाचं, मग YCC, मग गव्हर्नमेंट कॉलेज आणि मग त्यानंतर GH रायसोनी वगैरे. बस झालं, असंच टाकलं होतं. ओके, सो बेसिकली विद्यार्थी खूप कन्फ्यूज असतात की ब्रँचला इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे की कॉलेजला, तर तुझ्या अकॉर्डिंग तू कशाला इम्पॉर्टन्स दिलं होतं तेव्हा? तेव्हा तर मी कॉलेजलाच दिलं होतं, कारण मला बघायचं होतं कुठे जास्त प्लेसमेंट्स भेटतात, तर मी आधी कॉलेजलाच दिलं होतं. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि ब्रँच? माझं नाव आरती आणि मी फर्स्ट इयर सिव्हिलला आहे. ओके, आरती. सो बेसिकली आरती, मला सांगशील जेव्हा तू कॉलेजची लिस्ट बनवली होती तर कोणकोणत्या पॅरामीटरच्या बेसिसवर कॉलेजला सिलेक्ट करण्याचं केलं? तर बेसिकली माझ्या घरून परमिशन नव्हती की मी खूप जास्त लांब जाऊ, तर बेसिकली माझं नागपूर किंवा अमरावती इतकंच एक पॅरामीटर होतं बघितलं मी. आणि नागपूरमध्ये पण गव्हर्नमेंट भेटू शकत असेल तर शक्यता, तेच एक प्रेफरन्स होती. आणि मी नागपूरचे 2च टाकले, एक हे आणि सेकंड माझं होतं अमरावती गव्हर्नमेंट आणि थर्ड एक YCC. 3च कॉलेज मी टाकलेले आणि पहिले आताच लागून गेलं हे. तर ओके, सो आता तू प्रॉपर नागपूरचे बेसिकली आहे ना, तर मला तू सांगशील का की नागपूरमध्ये कोणकोणते कॉलेजेस चांगले आहेत तुझ्या अकॉर्डिंग? म्हणजे तू ऐकलं मिनिमम रँक वाईज किंवा बेस्ट, पण बेस्ट हे तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या लिस्टमध्ये, असे एक 5 ते 6 कॉलेजेस सांगता येईल तुला? मला तर तसं रामदेव बाबा पाहिजे होतं, पण जसं ते निघालं आहे आता, स्वतःची त्यांची इन्स्टिट्यूशन बनलं आहे ते, तर रामदेव बाबा मिळू शकलं नाही. पण त्यानंतर मग मला तर गव्हर्नमेंटच वाटते. ओके, आणि अपार्ट फ्रॉम दिस अजून कोणते कॉलेजेस लाईक? YCC पण करू शकतो कन्सिडर. YCC, हां, माझे कझन्स निघाले आहे तिथून. तर ओके, ठीक आहे, चालेल. मोरऑलेस तुमचा युनिफॉर्म सेमच आहे वाटते. तर ठीक आहे, काय अडचण नाही. सो तू ब्रँच आणि कॉलेजमध्ये कशाला प्रेफरन्स करशील? ब्रांचलाच, कारण कॉलेज इतकं काही मॅटर करत नाही मोस्ट ऑफ ऑल, म्हणजे सेमच आहे इकडे तिकडे, तसं तर ब्रांच. आता जे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स आहेत ते CSITला खूप ऑब्सेसिव्हली इम्पॉर्टन्स देत आहे आणि टायर 3 कॉलेजेसमध्ये पण ॲडमिशन घेत आहे. तर इज इट वर्थ इट की घ्यायला पाहिजे त्यांनी की नाही घ्यायला पाहिजे? कारण कसं असतं माहिती आहे, तू पण 12th केलेलं आहे जस्ट 8 मंथ्स बिफोर, तुम्हाला तेवढं अवेअरनेस नसतं ब्रँचेसला घेऊन, फक्त जिकडे धावत आहे सगळेजण तिकडे धावण्याचा प्रयत्न करतात. तर तुला असं वाटतं अशा वेळी जर आपल्याला नाही समजत आहे ब्रँच कोणती हवी आहे, आपल्याला जर चांगलं कॉलेज मिळत आहे, तर मग आपण ENTC म्हण, AIDS म्हण किंवा मेकॅनिकलसारख्या ब्रँच घ्यायला पाहिजे त्या कॉलेजमध्ये? हो, मला असं वाटते की म्हणजे टायर 3 कॉलेजमध्ये जाऊन जर तुम्ही कोणती चांगली पण ब्रांच घेतली तर इतकं काही तुम्हाला गायडन्स पण नाही मिळणार आणि काही इतकं स्कोप पण नाही आहे, तर असं म्हणजे थोडंसं वेस्टच वाटतं मला. म्हणजे जर तुमचं फिगर आउट नसेल ब्रँच तर बेसिकली तुम्ही चांगलं कॉलेज घेऊ शकता, चांगल्या म्हणजे एखाद्या कोअर ब्रँचमध्ये. ओके, थँक्यू.